शेतकरी बंधूंनो, पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक, आंध्र, गुजरात, MP आणि हरियाणामध्ये साधारण 6 राज्यामध्ये याचा वापर होतो आहे। हे तंत्रज्ञान द्राक्षामध्ये, केळीमध्ये, ऊसामध्ये, पिकांमध्ये वापरलं जात आहे आणि वेळोवेळी हे या तंत्रज्ञानाने सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक पिकामध्ये संतुलित खतांच्या मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होते। माझ्याकडे 9.5 एकर शेती आहे आणि यापूर्वी मी पारंपरिक पद्धतीने जसं काही करत होतो आपण त्याच पद्धतीने शेती करत होतो आणि ती शेती करीत असताना मला जे त्याचं ॲव्हरेज मिळत होतं ते फार कमी होतं आणि त्याच्यामुळे ते शेती करावं की नाही करावं परवडत नसल्यामुळे असा प्रश्न निर्माण होत होता। माझी भेट झाली पाटील बायोटेकचे जे दुबे साहेब आहेत वर्धेला, त्यांच्याकडून मी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जर तुम्ही पाटील बायोटेकचं टेक्निक वापरून पहा आणि त्या पद्धतीने तुम्हाला शेती परवडेल किंवा नाही परवडेल हे नंतर तुम्हीच सांगाल। त्याप्रमाणे मी त्यांच्या सांगण्याप्रमाणे पाटील बायोटेकचं टेक्निक 2 एकरासाठी वापरलं कपाशीसाठी आणि त्यामध्ये मला 2 एकरामध्ये जवळजवळ आजपर्यंत 38 क्विंटल कापूस निघाला आहे आणि आता जो सध्याचा कापूस वेचायचा आहे तो जवळजवळ 6 ते 7 क्विंटल आणखी निघण्याची शक्यता आहे ती। तर असं मला जवळजवळ 22 ते 23 क्विंटल पर एकर प्रमाणे ही ॲव्हरेज मिळेल। तर माझ्या शेतीतला याच्यातलाच काही भाग मी याच्या व्यतिरिक्त कॉटन दुसऱ्या याच्यामध्ये बाजूच्या शेतामध्ये घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पाटील बायोटेकचा वापर केलेला नाही आहे। तर त्यामधले जे कपाशीचे झाडं जे आहेत तर ती त्याची वाढ याच्या मानाने फारच कमी आहे। या टेक्निक वापरलेल्या झाडांची वाढ जवळजवळ 5.5 पावणे 6 फुटापर्यंत गेलेली आहे आणि जे 2 तासामधलं जे डिस्टन्स आहे जवळजवळ 5.5 फुटाच ठेवलेलं आहे मी। तर हे सुद्धा मिळालेलं आहे, चालता येत नव्हतं एवढं कव्हर झालेलं आहे। ज्याच्यामध्ये वापर केला नाही त्याच्यामधली जे झाडाची उंची आहे जवळजवळ 2.5 पावणे 3 फुटापर्यंत चाललेली आहे आणि त्याला जे बोंडाची संख्या होती तर याच्या मानाने अर्ध्यापेक्षा कमी आहे। तर याची जे बोंडाचं जे वजन आहे तर जवळजवळ नाही म्हटलं तरी 6 ते 6.5 ग्रामपर्यंत 7 ग्रामपर्यंत आलेलं आहे आणि त्याची जे बोंडाचं जे वजन आहे तर जवळजवळ 3-3.5 पर्यंतच आहे। हा जो फरक आहे निश्चितच या पाटील बायोटेकच्या याच्यामुळे तफावत निर्माण आहे 2 याच्यामध्ये आणि ते दिसत आहे। या पाटील बायोटेक्निकच्या प्लॉटमध्ये 2 एकराचा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आम्ही जो वापर केलेला आहे खताचा तर काही वेळेला आम्ही ते वेळेवर पूर्ण करू शकलो नाही, त्याच्यामुळे याच्यातलं जे ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजमध्ये थोडासा फरक पडला असं मला वाटते। आता पूर्ण जर वापर केला असता 100% जर वापर केला असता निश्चितच याच्यामध्ये पर एकर 25चा ॲव्हरेजच्या वर घेतला असता असं मला आज जाणवत आहे। ज्याच्यामध्ये वापर केला नाही आपण त्याच्यामध्ये मला मोठ्या मुश्किलनं 6 ते 7चाच ॲव्हरेज मिळालेला आहे आणि ज्याच्यामध्ये वापर केलेला या 2 एकरामध्ये तर याच्यामध्ये मला पर एकर 19च्या जवळपास आजपर्यंत निघालेला आहे आणि जो सध्या वेचाई व्हायची आहे तर ह्या वेचाईच्या याच्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 क्विंटल निघण्याची शक्यता आहे, हे मी खास हमखासपणे सांगू शकतो। इतर शेतकऱ्यांनी देखील त्यांचा विश्वास बसेपर्यंत नाही जास्त करता येईल तर कमीत कमी 1 एकराचा तरी प्रयोग करून पाहावा आणि त्यानंतर त्यांनी नंतरची शेती पुढील वर्षापासून अनुभवातून करावी असे मला वाटते। वडलोपारची जमीन आमच्याकडं 6 एकर आहे, त्यामध्ये 2 एकर कोरडवाहू आहे माळावरती आणि 4 एकर येत आहे। त्यामध्ये वडलोपारची शेती करत करत पहिले बाबा करायचे, बाबानंतर समजा आम्ही भाऊ करायला लागलो। त्यामध्ये पहिले करता करता समजा काही परवडत नव्हतं, शेतीचं उत्पन्न तेवढं येत नव्हतं। शेती करता करता एकरी कापसाचं 10 क्विंटल उत्पन्न यायचं, त्यामध्ये खर्च जाता जास्तीत जास्त 30-35 हजार रुपये एकरी उरायची। तर आता यावेळेस असं वाटलं की आपला खताचा खर्च वाढला, रासायनिक खताचा खर्च वाढला, फवारणीचा खर्च वाढला। त्यामध्ये आता फवारणीचे वेगवेगळ्या फवारण्या निघाल्या, त्यामध्ये जे चालू कंडिशन आहे त्या कंडिशनलाच बिघडून टाकतो असं आपलं काही समजत नाही की बाबा कोणती औषधी कधी फवारायची, कसं फवारायचं। त्यामुळं आपण जे करत गेलो ते केल्यानंतर आपण स्वतः आणायचं, स्वतः फवारायचं, स्वतः करायचं। त्यामध्ये काही असं काही कळत नव्हतं की बाबा आता पांढरी माशी आली, आता कोणता रोग आला, याच्यानंतर
जे होती चांगली ते बी पूर्ण वाया जायची. यानुसार शेती करत गेलो, त्यानुसार काही फायदा होत गेला नाही. त्यानुसार असं विचार आला की बा आता काहीतरी तंत्रज्ञानाकडं वळावं. त्यानुसार तंत्रज्ञान असं पाटील बायोटेकचा तर विचार पहिल्या ऐकतच होतो सह्याद्री वाहिनीवर. त्यानुसार ते फारच मनात रुजलेला होता. त्यानुसार उंबरखेडला आल्यानंतर पहिल्यांदा बुकिंग केली. पहिल्यांदा उदीम केल्यानंतर त्यामध्ये खताची मात्रा बायोटेक कंपनीवरून सांगितली पाटील बायोटेकने. जमिनीमध्ये उन्हाळ्यामध्ये पेरणीच्या आधी 1 महिन्यानुसार रानात फोकून देण्यास सांगितले. त्यानंतर रानात फोकल्यानंतर वखरपाळी केली. वरचं जेव्हा पाणी येईल त्यावेळेस करायची. सगळ्या जवळपासच्या ओलीत वाल्याची दावगणी झालत्या, पण आपल्यापाशी सुविधा नसल्यामुळं आपण त्यानुसार वरच्या पाण्यानुसार म्हणजे 24 जूनला पाणी झाले समजा. पहिले पाणी झाल्यानंतर लावगण केली. त्यानंतर उगवणशक्ती चांगली झाली. त्यानुसार दुसऱ्या खताचा डोस समजा युरियाचा 60 किलोचा 1 महिन्यानंतर दिला. जास्तीत 4 फवारण्या केल्या याच्यामध्ये आणि ड्रिचिंग 3 केल्या. त्यानुसार कापसाला एकरी त्यावेळेस आवरेज समजा पहिल्या स्टार्टिंगचा 18 क्विंटल झाला. 18 क्विंटल झाल्यानंतर आता 2 क्विंटल निघाला. आणखीन कपाशीची एकदम तयारी चांगली असल्यामुळं आणखीन 6 किंवा 7 तर अपेक्षेप्रमाणे निघतो याच्यामध्ये. पहिले आम्ही जेव्हा शेती करायचो याच्या आदल्या वर्षी कापूस लावला होता त्यावेळेस मी 12 ते 13 हजार रुपये एकरी खर्च केला होता. त्यानुसार मी 17,000 रुपये खर्च केला. 17,000 रुपये खर्च करून मी गेल्या वर्षी कापूस काढला होता ते फरतड सगट 13 क्विंटल एकरी काढला होता. यावर्षी मी फरतड सगट 26 क्विंटल काढू शकतो अशी मला हमखास गॅरंटी आलेली आहे. माझा प्लॉट आज एप्रिल महिना चालू असूनसुद्धा आज प्लॉटची कंडिशन एकदम चांगली आहे. हिरवीगार आहे आणि बोंड पण आहेत. पहिले पारंपरिक शेतीमध्ये एप्रिल महिन्यापर्यंत कधी असा कापूस एकदम हिरवा असा राहिलाच नाही. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. मी याच्या अगोदर 5 ते 6 एकरमध्ये पराठीचं म्हणजे कॉटनचं उत्पन्न घेत होतो. काही 3 ते 4 एकरमध्ये सोयाबीन घेत होतो. 1-1.5 एकर सब्जी घेत होतो. पारंपरिक पद्धतीमध्ये 8 ते 10 क्विंटल कापूस होत होता. मागच्या वर्षाला मी तंत्रज्ञान घेतल्यानंतर मला 24 क्विंटल कापूस या वर्षाला प्रत्यक्षामध्ये झाला. तेव्हा मी विश्वास ठेवला आणि खर्चाच्या बाबतीमध्ये तोही विचार केला होता मी का आपल्याला तंत्रज्ञान घ्यायचं आहे तर पारंपरिक पद्धतीपेक्षा पाटील बायोटेकचा खर्च किती येईल. तर त्यांनी सांगितला जवळपास 8 ते 9,000 रुपये प्लस खर्च होऊ शकते. मग त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये कसं तर मी पारंपरिक पद्धतीमध्ये 8 ते 10 क्विंटलपर्यंत, कारण माझी जमीन थोडीशी चांगली असल्यामुळे मला इतर गावाच्या तुलनेमध्ये मला 2-3 क्विंटल 4 क्विंटल प्लस होत होता. मग पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान आपण घेतल्यानंतर प्लस किती होईल बा. तर मग या वर्षाला मी प्रत्यक्ष आजमावलं. मला 24 क्विंटल कापूस झालेला आहे. म्हणजे 8 ते 10 क्विंटल हा होता म्हणजे 12 ते 14 क्विंटल प्लस कापूस झालेला आहे. तर आम्ही पहिले जे पारंपरिक पद्धतीने जे आम्ही शेती करत होतो तर त्याच्यामध्ये आम्हाला नत्र, पालाश, पुरश जे याची माहिती नव्हती. कोणत्या वेळेस कोणतं खत द्यायला पाहिजे, कोणतं नत्र द्यायला पाहिजे हे माहिती नव्हती. आम्ही कुठलंही खत, कुठलंही नत्र, पॉलिश जे आहे हे आम्ही आमच्या मतानं म्हणजे किती कमी टाकायचं, कुठे जास्त पडायचं, त्याच्यामुळे आम्हाला याच्यामध्ये उत्पन्नामध्ये आम्हाला जेवढं ॲव्हरेज मिळाले पाहिजे होतं तेवढं मिळत नव्हतं. नंतर हे तंत्रज्ञानाच्या हिशोबानं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं आणि ज्या वेळेस जे पाहिजे ते आम्ही त्या मालाला दिलं. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यातून भरघोस उत्पन्न मिळालं. माझं इतर शेतकऱ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त कसं उत्पन्न घेता येईल आणि आपल्या जमिनीची पोच कशी सुधारता येईल याच्यासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मी विनंती करतो. शेतीत दरवर्षी एकरी 7-8 क्विंटल कापूस निघायचा दरवर्षी आपल्या म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये. आणि गेल्या वर्षी मी फिरल्यामुळे पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान ऐकलं आणि त्याच्यात 2 एकर माझा कापूस केलेला आहे मी. तर त्याच्यामध्ये एकरी 10 क्विंटल आता निघालेलं आहे आणि अजून 5-6 क्विंटल कापूस निघेन. आणि नंतर रिप्लायस जे काही समजा काय अजून लागलेलं नाही, जी काही लागेल ती समजा
त्याच्यात काय निघाला ते निघाला. पारंपरिक असा इकडे माझ्याकडे दुसरा बी 1.5 एकर कापूस आहे. त्याच्यात आता समजा 6 क्विंटल निघालेला आहे कापूसाचा आणि अजून 2-3 क्विंटल निघत 1.5 एकरामध्ये. आणि या 2 एकरामध्ये 30-35 क्विंटल कापूस निघणं अशी आशा आहे माझी. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्च करत होतो ते खर्च म्हणजे एकरी जवळपास 7-8 हजार रुपये खर्च होत होता. आणि याच्यात खर्च आहे थोडा जास्त, शेतकऱ्याला वाटते खर्च व्हायला, परंतु उत्पन्न बी त्या तशाच पद्धतीनं वाढते. याचा खर्च मी पहिला सुरू एक डोस पहिला जे भेसळ डोस होता लागवडीच्या अगोदर ते 20 दिवसांनी टाकायला सांगितला होता, पण आपल्याकडून टाकणं झालेलं नाही. त्याच्यामुळं जवळपास 10 ते 15 दिवसांनी अगोदर डोस टाकला होता. 1 DAP 2 पोटॅश असा भेसळ डोस एकरी शिकून दिलेला होता. त्याच्यानंतर लागवड केल्याच्या बाद 30 दिवसांनी युरिया टाकला होता. मी एकरी 2 बॅग युरिया टाकला होता. आणि नंतर पुन्हा तिसरा डोस जे 30 किलो DAP आणि 2 पोटॅश असा पुन्हा एक डोस दिलेला होता. 3 ड्रिचिंग झालेले आहेत प्रत्येक डोसला. नंतर ड्रिचिंग वगैरे काही डोस बी नाही टाकला, युरिया टाकायचं काही नंतर काही टाकले नाही. आता रिप्लेसला एक बॅग एकरी टाकून देणार आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञानाला वापरलं आणि त्याच्यात पाटील बायोटेकमुळे चांगला राहिला ना. साधे कापसात दरवर्षी आपण पारंपरिक करतो त्याच्यामुळे ते 2-3च्याच आवरेज आहेत काही कापसाला. याच्यात 15 जवळपास 20 क्विंटल तर कापूस व्हायलाच पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये बी जो कापूस आहे आणि त्याच्यामध्ये एकरी समजा त्याच्यात 4-5 क्विंटल झालेलं आहे समजा, तर पैशाच्या हिशोबाने म्हणलं तर 4-5 20 हजार रुपये यायले त्याच्यात. आणि याच्यात 16 क्विंटल झालेलं आहे. याच्यात 16 क्विंटल म्हणजे याचे 64 हजार रुपये समजा याचे झाले. तर याचा एकरी पारंपरिक पद्धतीमध्ये 5 क्विंटल समजा 20 हजार, त्याच्यात 10 हजार रुपये खर्च. 8 हजार रुपये, 10 हजार तर नाही पण 8 हजार रुपये पकडा, किती 12 हजार रुपये उरायचं. आणि याच्यात 12 हजार रुपये खर्च झालेला आहे, तर 64मधून समजा 52 हजार रुपये हे याच्यात उरायले. म्हणजे किती बी केलं तर पाटील बायोटेकचं जे लागवड केलेली आहे मी, जे तंत्रज्ञान वापरले त्याच्यातच कापूस जास्त झालेला आहे आणि चांगला झालेला आहे. पाटील बायोटेकचे जे तंत्रज्ञान आहे ह्याच्यामध्ये चांगला फायदा आहे आणि हेच शेतकऱ्यांनी वापरून तंत्रज्ञान जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवावं. आज आपण जो एपिसोड बघितला त्यामध्ये शेतकऱ्यांनी पाटील बायोटेक तंत्रज्ञानातून खतांच्या संतुलित मात्रा देऊन कमीत कमी 1.5 पट आणि त्यापेक्षाही अधिक म्हणजे दुपटीपेक्षा अधिक उत्पन्न यातून येतं हे सिद्ध झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांचा जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल, की ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे 1.5 पट किंवा दुपटीने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पीक काढून पिकाचं उत्पन्न वाढवता येईल.